नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. तिसऱ्या हप्त्याच्या पैशासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2 दिवसात पैसे भेटणार. तर बघा, 2 दिवसात तुम्हाला पैसे जे आहेत ते भेटणार आहेत. आता 2 दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तसेच पुढे पाहू शकता, लाडकी बहीणचे अर्ज बंद झालेले आहेत. बघा, लाडकी बहीणचे जे काही अर्ज आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा, लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद झाल्यामुळे महिलांना आता अर्ज करता येणार नाहीत. त्या संदर्भात काय माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत. पुढे बघा, पैसे वाटपाची तारीख जी आहे ती बदललेली आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत. पैसे वाटपाची तारीख जी आहे ती बदलण्यात आलेली आहे. आता नवीन तारीख काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. नवीन तारखेला तुम्हाला आता पैसे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. नवीन कोणती तारीख आहे ती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, 1500 प्लस 4500 रुपये रक्कम आहेत. या ठिकाणी वाढ झालेली आहे. खरंच या ठिकाणी 1500 प्लस 4500 रुपये मिळतील का? रक्कम किती वाढलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांना महत्त्वाची माहिती कळून जाणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट मिळवण्यासाठी फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळवायची असेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खाली सबस्क्राईब बटन आहे, त्यावर क्लिक करून सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळत राहतील. केव्हा तुम्हाला पैसे येतील, जेव्हा पैसे यायला सुरुवात होईल ते देखील व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या पैशासंदर्भात 2 दिवसात पैसे भेटणार आहेत. त्या संदर्भातची काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहत आहोत आपण. लाडकी बहीण योजना महिलांनो, या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार. बघा, या दिवशी म्हणजेच कोणत्या तारखेला, त्याची तारीख जी आहे ती बदलण्यात आलेली आहे. ती तारीख देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तारखेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच अर्ज बंद झालेले आहे त्याची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, तुम्हाला माहिती कळून जाईल. पुढे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहेत. बघा, तिसऱ्या हप्त्याची तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी वाट पाहत असाल. तुमचे जे काही 3000 रुपये तुम्हाला देण्यात आले होते सरकारकडून, 3000 रुपये जे तुम्हाला पाठवले होते ते आता संपलेले असतील. तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं त्या ठिकाणी घेतलं असेल, तुमच्यासाठी स्वतःसाठी काहीतरी चांगलं घेतलं असेल. त्यासोबतच आपण पाहिलेलं आहे, मुंबईच्या लाडक्या भगिनी होत्या, त्यांनी 3000 रुपयांच्या जी काही योजनेचे पैसे त्यांना मिळाले होते त्यामधून त्यांनी 1500 रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि 1500 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून 1500 रुपयांचे त्यांनी 10,000 रुपये बनवले होते. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची त्यांच्यासोबत भेट देखील झालेली आहे आणि शिंदेसाहेबांनी त्यांच्याकडून जे काही त्यांनी जो काही व्यवसाय सुरू केला होता, जो काही त्यांनी त्या ठिकाणी 1500 रुपये इन्व्हेस्टमेंट करून त्यांच्या स्वतःसाठी किंवा जो काही व्यवसाय त्यांनी सुरू केला होता तर त्याची खरेदी देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेली होती. तर पाहू शकता बघा, तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, सप्टेंबर महिन्यात म्हणजे चालू महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. कोणत्या तारखेला ते देखील आपण पाहणार आहोत. पुढे बघा, तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हा महिलांना प्रश्न आहे. हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे ते देखील प्रश्न महिलांना पडलेला आहे. आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहे हा देखील महिलांना प्रश्न आहे. 1500 रुपये जमा होतील, 3000 रुपये जमा होतील की 4500 रुपये जमा होतील, हा महिलांना महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, 1500 मिळतील, 3000 मिळतील की 4500 रुपये मिळतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत हा देखील प्रश्न महिलांना पडलेला आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. जुलैपासून योजना सुरू झाली आहे. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नाही. तात्काळ तुमच्याजवळ कागदपत्रे त्यावेळेस उपलब्ध नव्हती. बहुतेक महिलांचे रेशन कार्डमध्ये नाव नव्हते. बहुतेक महिलांजवळ जे काही LC आहेत त्या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC ट्रान्सफर सर्टिफिकेट ते नव्हते. जन्माचे दाखले, शाळेचा दाखला त्या नव्हता. त्यामुळे महिलांना त्या ठिकाणी कागदपत्रांची जुळवाजुळव जी ती करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन जी ती हुकली होती. 31 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता आला नव्हता.
आणि त्यामुळे तुम्हाला पहिला जो काय हप्ता आहे तो मिळाला नव्हता आहे. बघा पहिले जे पैसे आहेत पहिल्या हप्त्याचे 14 ते 19 ऑगस्टमध्ये पाठवण्यात आले होते. हे पैसे होते 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांसाठी. आता बघा तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला होता परंतु तुमचा अर्ज मंजूर नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नव्हते पहिल्या हप्त्याला. दुसरा हप्ता पाठवण्यात आला होता 29 ते 31 ऑगस्टमध्ये. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान दुसरा हप्ता पाठवण्यात आला होता. तुम्ही ऑगस्टमध्ये देखील अर्ज केला होता परंतु तुमचा अर्ज मंजूर नव्हता, त्यामुळे तुम्हाला यावेळेस देखील पैसे मिळाले नव्हते. आता तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत त्याची तारीख मी तुम्हाला पुढे सांगतोय, व्हिडिओ पूर्ण पहा. बघा आता ज्या महिलांना पहिल्या हप्त्यात पैसे मिळाले नाही, दुसऱ्या हप्त्यात पैसे मिळाले नाही, त्या महिलांना तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहेत. तिसरा हप्ता कधी सुरू होईल त्याची पुढे तारीख तुम्हाला सांगतोय. बघा तर अशा पद्धतीने डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नव्हते. बघा 1500 रुपये किंवा 3000 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यात जमा झाले नव्हते. आता बघा पुढे किती पैसे जमा होणार आहेत. तर बघा आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. ऑगस्टमध्ये तुम्ही अर्ज भरला आहे का, तुम्ही ऑगस्ट लिहून पाठवा. जुलैमध्ये भरला असेल तर जुलै लिहून पाठवा. सप्टेंबरमध्ये भरला असेल तर सप्टेंबर लिहून पाठवायचं. आता त्यांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत तर आपण पाहूया. बघा या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे, एकही रुपया ज्यांना अजूनपर्यंत मिळाले नाही त्या महिलांना 3 महिन्यांचे पैसे एकाच वेळी मिळणार आहेत, 4500 रुपये. ठीक आहे, अशी माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता पुढे बघा आपण तारीखच पाहत आहोत बरं का. पुढे बघा तारीख आहे या तारखेला खात्यात पैसे येणार. बघा तुम्हाला ह्या तारखेला पैसे खात्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. याचे बघा याचा प्रूफ देखील मी तुम्हाला सांगतो. आता कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहीण योजनेचे जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. आज आपण जर पाहिलं तर बघा 14 सप्टेंबर आहे. आज सोलापूरला देखील कार्यक्रम होता. सोलापूर आणि धाराशिवला देखील कार्यक्रम सुरू होता. धाराशिवला देखील 11 वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम होता. धाराशिवला देखील कार्यक्रम होता. त्यामुळे कार्यक्रम जे आहेत लाडक्या बहीण योजनेचे ते आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे कार्यक्रम सुरू झाल्यामुळे जर आपण पाहिलं आजची 14 तारीख आहे, 17 ते 19पर्यंत तुम्हाला पैसे मिळतील आणि नेहमीच पैसे जे आहेत ते 1 दिवस अगोदर पाठवले जातात. आता 17 तारीख मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले म्हणजे 16 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आहे. ठीक आहे, तारखेमध्ये नवीन बदल झाले आहेत. 14 तारीख मी तुम्हाला सांगितली होती. परंतु बघा जर पैसे यायचे राहिले असतील तर तुम्हाला काल जमा झाले असतील. भरपूर जणांनी त्या ठिकाणी कमेंट देखील केल्या होत्या पैसे येण्यासंदर्भात. परंतु जे पैसे आहेत ते वाटपायला सुरुवात झालेली नाही आहे. जसं मी त्या ठिकाणी तपासणी केली त्यानुसार माहिती अशी मिळालेली की पैसे अजून सुरुवात झालेली नाही आहे वाटायला. त्यामुळे पैसे जे आहेत ते तुम्हाला सप्टेंबरमध्येच मिळणार आहेत, 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत. त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील सर्व महिलांना. मग आपण त्यामध्ये जर पाहिलं तर 1 दिवस अगोदर म्हणजे 16 तारखेला तुम्हाला पैसे मिळू शकतात. आजची 14 तारीख आहे. 2 दिवसात तुम्हाला 100% पैसे जे ते यायला सुरुवात होऊन जाणार आहे. ठीक आहे, असा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज या ठिकाणी आहे. बघा अंदाज या ठिकाणी आहे. आता बघा या महिलांना फक्त 1500 रुपये मिळणार. बघा जर आपण पाहिलं तर 4500 मिळतील की 1500, 4500 कोणाला मिळतील ते आपण पाहिलेलं आहे. 1500 कोणाला मिळतील ते आपण पाहत आहोत. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. बघा ज्या महिला सप्टेंबरपासून अर्ज करतील त्या महिलांना सप्टेंबरपासूनचा लाभ म्हणजेच 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत. सर्व महिलांनी लक्षात घ्या, ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल त्यांनी जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे का ते लिहून पाठवा, जुलैमध्ये केला आहे का ते लिहून पाठवा, ऑगस्टमध्ये केला असेल तर ते लिहून पाठवा. तसेच जर तुम्ही बघा तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायांमधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे. अर्ज जे आहेत ते बंद झालेले आहेत कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले. बघा इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी करता येणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फतच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले होते. पाहू शकता अनेक दिवसांपासून आपण पाहिलेले साताऱ्यामधील प्रकार आपण पाहिला. त्यानंतर आता नुकताच कालचीच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील जर आपण पाहिलं तर जवळपास 12 भावांनी त्या ठिकाणी हे जे काही योजनेचे लाभ घेतल्याचा आपल्याला प्रकार समोर आलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे काही घोटाळे ते होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत
गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे. आणि ज्या काही खरंच ज्या पात्र महिला आहेत, ज्या पात्र लाभार्थी आहेत, त्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. पुढे बघा, योजनेच्या इतक्या महिला ठरले लाभार्थी. किती महिला लाभार्थी आहेत बघा. अशा प्रकारे आत्तापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. बघा, 4,700 कोटी जे आहेत ते वाटप 4,787 कोटी वाटप केले गेले आहेत. आणि ही जी काही रक्कम आहे, हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे, कारण सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पुढे जो काही तिसरा हप्ता आहे तो त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. लवकरच त्याची सुरुवात होईल. तुम्हाला तारीख देखील मी सांगितले, 2 दिवसात तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. 2 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. आता बघा, आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. अर्ज जे आहेत ते बंद झाले त्या संदर्भात. तर बघा, पुढे पाहू शकता अर्ज बंद संदर्भात माहिती आपण पाहत आहोत. लाडकी बहीण योजना, नारी शक्ती दूत ॲप आणि वेबसाईट झाली बंद. महिलांनी आता करायचं काय पाहू शकता. बघा, नारी शक्ती दूत आणि वेबसाईट जी आहे ती बंद झालेली आहे. वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येत नाही आहे. तुम्ही चेक करू शकता, स्वतः जाऊन वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येत नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी बघा, ज्या ज्या महिलांना अर्ज करता आलेलं नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी हो लिहून पाठवा किंवा नाही लिहून पाठवा. अर्ज करता आले नाही, नाही लिहून पाठवा. सरळ सरळ अर्ज करता आले नाही, कारण नारी शक्ती दूत ॲप तर बंद झालेलं आहे. जर आपण पाहिलं असेल तर ऑगस्टपासूनच ते बंद होतं आणि वेबसाईट देखील आता बंद करण्यात आली आहे. ठीक आहे, तर महिलांनी आता करायचं काय, अर्ज कसा करायचा, हा प्रश्न या ठिकाणी महिलांसमोर आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे, तर अनेक महिलांनी लाभ घेणे बाकी आहे. बघा, तुमचा लाभ घेणं बाकी आहे का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्या महिलांनी अद्याप लाभ घेतला नाही आहे त्या महिलांना आता सप्टेंबर 30पर्यंत अर्ज करता येणार आहे. बघा, तारीख जी आहे ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवण्यात आलेली आहे, परंतु अर्जच करता येत नाही. बघा, तुम्ही जर पाहिलं तर ऑनलाईन तुम्हाला अर्ज करता येत नाही. तुम्ही जर अंगणवाडी सेविकांकडे गेला तर अंगणवाडी सेविका देखील त्या ठिकाणी सांगतायत आम्हाला अर्ज त्या ठिकाणी भरता येत नाही किंवा ऑनलाईन वेबसाईटच त्या ठिकाणी बंद आहे, त्यामुळे अर्ज करता येत नाही. असा प्रकार तुमच्यासमोर झालेला आहे का? किंवा ज्या महिलांना अर्ज भरता आला असेल, ज्यांनी अर्ज भरलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा किंवा अर्ज भरता आलेला आहे. आताच या मागच्या 1-2 दिवसांमध्ये ज्यांनी अर्ज भरलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नुकताच अर्ज केला आहे किंवा कोणत्या तारखेला अर्ज केला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. तारखेत बदल झाला आहे. नवीन तारीख आता ह्या ठिकाणी आलेली आहे. 2 दिवसात तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला मिळून जातील. आणि 4,500 मिळतील की 1,500 ते देखील आपण पाहिलेले आहे. 4,500 कोणत्या महिलांना मिळतील, 1,500 कोणत्या महिलांना मिळतील ते देखील आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.